तर नमस्कार सगळ्यांना. आज करणार आहे मस्त असं बंजारा चिकन. ही चिकन तुम्ही रेसिपी करून पहा, खूपच छान आहे. इथे धना जिरा पूड घेतलेली आहे, इथे आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे, हे चिकन मसाला आहे, इथे तळून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, खडे मसाले घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, 1 लिंबाचा रस घेतलेला आहे आणि इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे. आता आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे. इथे पातेल्यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत, छोटी मोठी विलायची, तमालपत्र घातलेलं आहे, दालचिनी घातलेली आहे. आता यामध्ये कांदा घालायचा आहे आणि छान असं तळून द्यायचं आहे. तर कांदा तळत आला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. साधारण 2 टोमॅटो यामध्ये मी घातलेले आहेत आणि टोमॅटोही सुद्धा छान असे तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे आहेत. आता 1 चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. साधारण 2 मोठे चमचे यामध्ये मी हे पेस्ट घातलेली आहे, यामुळे खूप छान टेस्ट येते. आता यात धना जिरा पूड मी घातलेली आहे. 2 ते 3 चमचे मोठे यात धना जिरा पूड घातलेली आहे. आता हा चिकन मसाला टाकलेला आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान फ्राय होऊन द्यायचे तेलामध्ये. आता यामध्ये आपण चिकन टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घातलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा तळलेला कांदा वरतून टाकायचा आहे आणि छान मिक्स करून याला हे शिजवून द्यायचं आहे आपल्याला चिकन. आणि हे चिकन तुम्ही करून पहा, खूपच छान लागतं. त्याच पद्धतीने केलं तर आपल्याला ती चव सारखीच तीच चांगली वाटत नाही. ह्या पद्धतीने करून पहा, खूपच छान आणि टेस्टी लागतं. तुम्ही रोज हेच चिकन खाताल करून, एवढं छान हे चिकन लागतं. आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता पहा, मी ताट ठेवलेलं आहे आणि हे चिकन आपलं आता रेडी झालेलं आहे. मस्त असं चिकन हे झालेलं आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशी चिकन रेसिपी नक्की करून पहा. एकदम वेगळी पद्धत आहे, खूपच छान आणि टेस्टी लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी.